महाराष्ट्रीयन फूड 328 मी योग्य आपलं सगळ्यांचं स्वागत करते। आजची रेसिपी आहे उपास थाळी, एकादशी स्पेशल उपास थाळी। त्यात आपण भरपूर प्रकार बघणार आहोत, पण त्याआधी आपण वरईचा भात आणि शेंगदाण्याची आमटी किंवा काही भागात त्याला झिरकं म्हणतात किंवा भगरही म्हणतात, भगरीला वरईचे तांदूळ म्हणतात। तर आपण वरईचा भात किंवा भगरीचा भात आणि शेंगदाण्याची आमटी बनवूया। त्यासाठी आपण इथं कढई तापत ठेवली, शेंगदाणे भाजून घेऊया। शेंगदाणे भाजून घेऊया। यात आपण 4 ते 5 पदार्थ बघणार आहोत। पहिले 2 आधी बघून घेऊया। अगदी सोप्या पद्धतीने पदार्थ दाखवले जाणार आहे। शेंगदाणे छान भाजून झाले, ते काढून घेऊया। त्यानंतर इथं 2 ते 3 मिनटं वरईचे तांदूळ भाजून घ्यायचे किंवा भगर, आमच्या भागात त्याला भगर म्हणतात। त्याचा थोडासा लाळा वापरता बघायचं, भाजले मग मोकळी खळखळीत होते किंवा हात मोकळा होतो व्हायचा। आता आपण गॅस बंद करूया। तांदूळ भाजून झालेत आपले किंवा वरईचा भात। तुम्ही बघू शकता इथं आता आपण वरईच्या भाताला फोडणी देऊन घेऊया। आमच्याकडे याला भगर झिरकं किंवा शेंगदाण्याच्या आमटी याला झिरकं म्हणतात आणि भगरीचे भात म्हणतात। आता आपण याला फोडणी देऊन घेऊया भगरला। वरईचे तांदूळ किंवा भगर भाजल्यानंतर 2 ते 3 पाण्याने धुवून काढायचं स्वच्छ।
तेल तापत ठेवलं. यात आपण घालतो हिरवी मिरचीचा ठेचा अगदी थोडा. मिरची परतवून झाली की आपण घालतो शेंगदाण्याचा कूट. 2 ते 3 चमचे घेतलाय. फार नाही घ्यायचं. शेंगदाण्याचा कूट टाकल्यामुळे भात मोकळा होतो. त्यानंतर आपण घालतोय चवीनुसार मीठ. एरवी कधी पण उपवासाला तुम्ही वगैरे अशा पद्धतीने खाऊ शकता. हिरवी मिरची कूट टाकून धुतलेली बघा आपण आता मग तुम्ही पाणी उकळत ठेवलं एक साईडला. त्या पाणी आपण होतोय वगैरे छान परतवून घ्यायची शेंगदाण्याच्या कूटमध्ये. परतून झाली की आपण उकळतं पाणी घालूया. उकळतच पाणी घाला. आणि फार पाणी नका करू. 2 बोटं बुडेल इतकं पाणी घ्या. या 5 मिनटं फास्ट गॅसवर ठेवा. जसं आपले तांदूळ खाण्याचे तांदूळ असतात तसंच याला 5 ते 10 मिनटं याला फास्ट गॅसवर ठेवायचं. आपण जो शेंगदाण्याचा कूट करून घेतला होता, फक्त शेंगदाण्याचा कूट आहे हा, बाकी काही नाही आहे. यात पाणी घालून मिक्सरला काढायचे शेंगदाण्याची आमटी बनवण्यासाठी. याचा दार बंद.
अजून बघू शकता अशा पद्धतीने भाजून ज्यावेळेस बुडबुड्या येतील त्यावेळेस स्लो गॅस करून 10 मिनटं शिजू द्यायचे. एकदा हाताने ती चेपल्या गेली की बघा शिजलेली कळते आपल्याला. त्यासाठी 10 मिनटासाठी झाकण ठेवू. आपला वरायचं भात शिजतोय तो पण आपण शेंगदाण्याच्या आमटीला फोडणी देऊन घेऊया. इथे मी तेल तापत ठेवलं आहे आणि जे शेंगदाण्याचा कूट होता त्यात पाणी घालून दळून घेतलं आहे. थोडं पाणी घाला किंवा जसं तुम्हाला लागेल ग्रेव्ही तसं. यात आपण फक्त मीठ मिरची घालतो आहे. तुम्हाला जर हवं असेल तर जिरे किंवा कोथिंबीर तुम्ही घालू शकता. मी उपासाच्याला काहीच टाकत नाही. जिरे किंवा कोथिंबीर तुम्हाला लागत असं मी टाकू शकता. इथे मी हिरवी आहे. चवीनुसार मीठ घालूया. मिरचीचा कच्चेपणा जाऊ द्यायचा कारण शेंगदाणे पण मिरची टाकताना करून तुम्हाला तिखट लागेल तसं करा. त्यावेळेस आपण उपवास थाळी ठरवली. आता आपण हे दळलेले शेंगदाणे त्यात ओतून देऊया. मिरच्या थोडा तिखट आहे मोठा स्काउट. तुम्हाला किती घट्ट पाहिजे आमटी बनवायची. अतिशय सोपी पद्धत ही. एकदा हे ट्राय करून बघा. आपण शेंगदाणे दळून त्यात आमटी टाकली. शेंगदाणे घातले. आता आपण एक उकळी आली अशा पद्धतीने आमटी तयार होते. आणि अतिशय सोपी पद्धत आहे. काही जास्त सामान लागत नाही. एरवीच्या उपवासाला पण तुम्ही खाऊ शकता. वरायचं भाताने घ्यायचं. तुम्ही बघू शकता इथं आपलं शेंगण्याची आमटी किंवा झिरकत तयार आहे. आणि आपला वरायचा भात अतिशय मोकळा दिसतोय. तुम्ही बघू शकता पूर्ण मोकळा झाला आहे. कुठे असा चिकटकलेला नाही किंवा असा मोकळा खळखळीत झाला आहे. याची एकच टिप लक्षात ठेवायची की 2 बोटं बुडेल इतकं पाणी ठेवायचं आणि बुडबुड्या येऊपर्यंत भाजवायचं.
तुम्ही बघू शकता इथं मी कच्ची वगैरे घेतली, भगर भाजायची वगैरे नाही आहे, कच्ची वगैरे मिक्सरला काढायची, पीठ करायचे. आपल्याला याचे 2-3 प्रकार बनवायचे, त्यासाठी मिक्सरला कच्ची वगैरे काढून घे, अजिबात भाजायची वगैरे काही नाही. आता आपण उपासाचे गुलाबजाम करतोय, त्यासाठी 1 वाटी दूध घेतलं आहे कढईमध्ये आणि तितकंच आपण वरईचं पीठ जे दळून घेतलं ते वापरणार आहोत. फक्त वरईचं पीठ, बाकी काही नाही वापरायचं. स्लो गॅसवर ते शिजत घालायचं आहे. 1 वाटी मी या वाटीच्या मापाने घेतलं आहे, तुम्ही कोणतीही वाटी घेऊ शकता. तुमच्याकडे जी वाटी असेल त्या मापाने 1 वाटी दूध आणि 1 वाटी वरईचं पीठ, अशा पद्धतीने गुलाबजाम बनवायला घेतलेत आपण. कोणतीही वाटी आपण 1-1 वापाने या मापाने घ्या. गॅस स्लो करून हे पीठ शिजवून घ्यायचे. गुठुळे राहता कामा नये. माप परफेक्टच असावं. इथं आपण सगळं त्याचं पीठ एकजीव झालं आहे. स्लो गॅसवर वाफ द्यायची 5 ते 7 मिनटं, मग त्याचे गुलाबजाम बनवायचे आपल्याला. जे आपण पीठ 5 मिनटं वाफलं होतं ते काढून घेतलं आणि गरम असतानाच त्यात रताळ उकडून घेतलेत आणि ते रताळ आता आपण कालवतोय. इथं मी एकच रताळ घेतले, तुम्हाला वाटत असेल तुम्ही जास्त रताळ पण घेऊ शकता, पण जर मग पिठाचं प्रमाण तुम्हाला वाढवावं लागेल. कुठल्या वाटीच्या मापाने 1 वाटी भगर, 1 वाटी दूध हे दुधामध्ये शिजून घ्यायचं आणि त्यात उकडलेलं रताळ कालवायचं. अशा पद्धतीने आपल्याला रताळ्याचे गुलाबजाम बनवायचे. हे छान एकजीव करून घ्यायचे आणि गरम असतानाच कालवायचे. तुम्ही बघू शकता इथं जी भगरीला आपण वाफ देऊन घेतली, त्याच्यानंतर रताळ घालून जे पीठ मळून घेतलं त्याचे हे गुलाबजाम बनवून घेतलेत किंवा असे गोळे बनवून घेतलेत. हे कुठेही फाटलेले वगैरे नाही, तुम्ही बघू शकता अगदी पेड्यांसारखे दिसत आहे. पण आपण हे नंतर तळून घेऊ. रताळ्याचे गुलाबजाम म्हणता यायला. इथे मी तेल दाखवून ठेवलं आहे. अतिशय थोडं तेल टाकलं आहे, 2 चमचे पोहे खायचं, कारण आपल्याला आपण आता इथे 2 उकडलेले बटाटे घेतलेत आणि हिरवा मिरचीचा ठेचा घेतला. आपण हिरवा मिरचीचा ठेचा त्यात टाकणार आहोत. हिरवा मिरचीचा ठेचा टाकला आहे. त्यानंतर आता आपण बटाटे वडे बनवायचे आपल्याला उपासाचे.
त्यासाठी मिरची टाकली, मिरची परतून घेतली आहे. मिरची घातली त्यानंतर आपण आता मीठ घालतोय आणि अतिशय कमी तेल बटाटे परतवायचे. आपण उपासाचे बटाटे वडे बनवतोय. बटाट वड्यांसाठी अशी चटणी बनवून घ्यायची. मीठ, मिरची, तुम्ही उपवासाला खाता असेल तर कोथिंबीर आणि जिरे घालू शकता. मी फक्त इथं मीठ आणि मिरची घातली. हिरवी मिरचीचा ठेचा आहे फक्त आणि मीठ आहे. तर आपण जी बटाटवड्याची चटणी तयार करून घेतली ती थंड व्हायला ठेवून दिली आहे. आता आपण वरईचं पीठ काढून घेतोय. आधी पाक तयार करून ठेवायचं. गोळ करून घेऊ. हे तळायला गेले हे तळून घेऊ. इथं आपण वरईचं पीठ घेतलंय. थोडीशी मिरची घालूया. तुम्हाला घालायची असेल तर घाला, नाही तर नाही घातली तरी चालेल. चवीनुसार मीठ घेतलंय. तर आपण काढून घेऊया. थोडं थोडं पाणी करून कालवायचे. इथं वरचं पीठ घेतलंय. थोडीशी मिरची टाकली मी आणि मीठ टाकलंय चवीनुसार. तुम्हाला मिरची टाकायची असेल तर टाका आणि आता नाही टाकली तरी चालेल. पाणी इथं थोडं घालायचं, जास्त नाही घालायचं, कारण आपल्याला वडे बुडवता आले पाहिजे त्याच्यामध्ये. एकाकी पाणी नाही होतं आहे सगळं. थोडं थोडं पाणी घालायचं. आपलं भज्याचं जसं बॅटर असतं त्या पद्धतीने कालवायचं. पद्धतीने आपल्याला जे बटाट्याचे उपासाचे भजे त्याचं वरईचं पीठ आहे आणि त्यात थोडं पाणी घालून अशा पद्धतीने आपल्या भाज्याची अशी कन्सिस्टन्सी यायला पाहिजे. खूप घट्ट नाही, खूप पातळ नाही, मीडियम साईज पाहिजे. हे 5 ते 7 मिनटं मरू द्या. नंतर असे वडे काढू. साखर घेते आणि 1 वाटी पाणी. दोन वाट्या साखर ओतली आणि असा 1 वाटी पाणी. हिरवी इलायची घालतोय आपण पाकामध्ये किंवा वेलदोडे काही पण.
विलायची घातली आपण. आता आपण 2 वाट्या साखर 1 वाटी पाणी वापरेल. ज्या वाटीने साखर मोजली त्याच वाटीने पाणी मोजते. बघू शकता अशा पद्धतीने आपला पाक तयार होतोय. याला थोडासा चिकटपणा आला की मग बंद करायचं. सोड पटापट चल झाली का तुम्ही बघू शकता इथं मी तेल तापत ठेवलंय. आपण जी बटाट्याची चटणी केली होती त्याचे असे गोळे करून घेतलेत आणि आता आपण वरेचं पीठ जे कालवलं होतं भाज्याचं किंवा भाज्यासारखं त्यात आपण तळून घेऊन या. हे अगदी स्लो गॅसवर तळायचे. उपासाचे बटाटवडी. याला लगेच नाही हलवायचं. एक शक्यतो खालीहून लांब बटाटवड्या आपण नेहमीच बनवतो. आधी कधीतरी उपासाचे बटाटवडे आपण बनवून बघा. अगदी स्लो असं ठेवायचं आणि जोपर्यंत ते थोडेसे मोकळे होत नाही तोपर्यंत त्यांना हलवायचं नाही. आल्हाद काढायचे. बघू शकता वडे फुगलेत आपले. संपूर्ण थाळीमध्ये हिरवी मिरची आणि मिठाचाच वापर केला आहे. बाकी मी काहीही टाकलेलं नाही. तुम्हाला टाकायचं तुम्ही टाकू शकता जिरे किंवा कोथिंबीर. मी काहीच टाकलेलं नाही. थोडेसे असे लालसर रंग आले की मग काढायचे. साधारण असे
कांद्याची नेहमीचे बटाटवडे आपण नेहमीच खातो. कधी उपासाचे बटाटवडे बनवून बघा अशा पद्धतीने. हे त्याला थोडा जास्त वेळ लागतो. एक बॅच काढायला 5 ते 7 मिनटं लागले जवळजवळ मला. अतिशय स्लो गॅसवर 5 ते 7 मिनटं करायचं. आता मी बाकीचं तळून घेते. तुम्ही बघू शकता इथं मी तेल तापत ठेवले. तुम्ही बघू शकता इथं मी तेल तापत ठेवले, तूप तापत ठेवले. तुम्ही तुपाऐवजी तेल वापरू शकता. इथं मी साजूक तूप वापरले. आता आपण गुलाबजाम तळून घेऊया. हे एकदम स्लो गॅस होता.
तिथं मी तूप थोडं कमी घेतलं, तुम्हाला घ्यायचं असं तुम्ही जास्त घेऊ शकता किंवा अगदीच मोकळं करू शकता. मी थोडं कमी घेतलं. एक बॅचला 5 ते 7 मिनटं. अशा पद्धतीने आपले गुलाबजामुन रेडी आहे. त्यात आपण पाकट टाकले. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपले रसाचे गुलाबजामुन रेडी झाले. दुधात भगर शिजवून घेतले आणि जास्त रताळे घातले. अशा पद्धतीने अतिशय सोपी कृती आहे याची गुलाबजामची. तर तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर झाले. 5 ते 10 मिनिटाला मुरू द्या पाकामध्ये. तुम्ही बघू शकता इथं आपली उपास थाळी तयार आहे. उपासाची बटाटवडी, त्याच्यानंतर गुलाबजाम आहे, वरईचा भात आहे आणि झिरकं आहे किंवा याला शेंगदाण्याची आमटी म्हणतात कोणी. अशा पद्धतीने आपली थाळी तयार आहे. तुम्ही बघू शकता इथं गुलाबजाम फोडल्यानंतर साधारण असे दिसते. पूर्ण पाक आतमध्ये मुरलेलं आहे आणि अतिशय सुंदर झालेत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.